आजोळी पोहोचलेलो आहोत. वाचू मॉर्निंग. तर आज आहे आमचं गेट टुगेदर मामाच्या मुलींचं आणि मुलांचं. तर पहिली ताई आणि जिजूंनी मला घेतलेला आहे पुण्यातून आणि पहिला स्पॉट आमचा लस्सीचा आहे. चला तर आत्ता आमचं मी गेट टुगेदर पहा, मस्त एन्जॉय करणार आहोत आणि चाललेलो आहोत एका अशा छान ठिकाणी. आमचं मामाचं गाव तुम्हाला पाहायला मिळेल आणि किती सुंदर आहे ते सुद्धा त्यामध्येच कळेल. त्यानंतरचा सेकंड स्टॉप होता मंचर, कारण की हे कालच गावी आले होते तर त्यांना सुद्धा घेतलं आणि अगोदर भूक लागली म्हणून मारलेला आहे मिसळवरती ताव. पहिलं ब्रेकफास्ट आहे मिसळ. मी लस्सी पिली आहे आणि दुकानावर उतरल्यानंतर अंकिताला म्हणलं तुला काय खायचं आहे तर तिला मिसळ खायची. सो वी एन्जॉईंग मिसळ. चला नेक्स्ट स्टॉप आहे आमचा मंचर आणि इथे ताईच्या इथे आलेली आहे. आता इथून आम्हाला जायचं आहे आण्याला. तर फायनली तुम्हाला डेस्टिनेशन सांगितलं गेलं आणे. तर आण्याच्या घाटामध्ये वगैरे छान वातावरण आहे, पण आता आमचं गेट टुगेदर आवरतंय कधी आणि घाटात जाणं होतं की नाही आय डोंट नो. सो अंकू आवरलं? आवरलं का तुझं? चला मस्त वातावरण झालंय ग एकदम. इथूनच असं जाऊ नाही वाटत. हे म्हणतात इथंच केलं असतं आपण. तिकडे अजून छान असेल. तिकडे अजून सुंदर असणार आहे, पण गावी किती सुंदर वातावरण झाले. पहा ना सगळीकडे पेरण्या चालू आहेत मस्त आणि सगळं हिरवगार. आता भिजलं तर भिजलं. मस्त नारळाची झाडं ते छान झालंय वातावरण. आम्ही या स्पॉटला पोहोचलोय. आता गाड्या येतील बरं का इथे, पण आम्हाला ना क्रॉस करायचंय थोडंसं. रीलवाले जातात ना पटकन. या सगळ्या ऑलरेडी घाटात येऊन थांबलेल्या आहेत सगळ्या जणी. कसं वाटतंय पावसात? मस्त ना वातावरण. वातावरण एकदम सुंदर आहे. हा आणि चिडका बी एवढा का चिडतोय सारखा. आरामशीर कसलं जीवन खाऊन कसलं. चला आम्ही आता निघालेलो आहोत हॉटेलकडे. तर इथेच आहे ना मामाच्या मुलाचं हॉटेल. माझा वाढदिवस बाई तूच भारी दिसते नाही सविता का? अंकुने फुल कपडे घातले एकदम चिल बाई. तिला म्हणलं राहू देत म्हणून. आणि हे आहेत आजच्या कार्यक्रमाचे नियोजक. तर हा माझ्या मामाचा मुलगा आहे अनिल दादा आणि त्याचं आण्याच्या घाटामध्ये आणे आणि बेल्ह्याच्या मध्ये घाटामध्ये हे हॉटेल आहे किनारा. पहिला परत नको मारायला. आपला राहतो पण घ्या त्याच्यात. ए पिल्लू सगळे आले ना मग बाहेर येताना हा काढू. आम्ही आज आमच्या आजोळी पोहोचलेलो आहोत आणि सगळे मावस बहिणी सगळे दाजी मामा बसलेले आहेत माझे. अजून कोण आणि मामाच्या मुलांनी मेन आम्हाला पार्टी दिलेली आहे. आषाढ पार्टी आहे. आणि हे हॉटेल आपलं नगर हायवे आहे. नगर कल्याण हायवे त्यावरती किनारा रेस्टॉरंट आणि घाट ओलांडला सुरुवातीलाच आहे. आणि
आणि तिथे आपलं हे हॉटेल आहे आणि तिथे आज आम्ही मस्त पार्टी एन्जॉय करणार आहे. चला, आखाड पार्टी. आणि तुम्ही पण नक्की या, जेवण खूप छान असतं, तुम्हाला ते दाखवलंच. मला असं वाटतं की सगळे दुसऱ्यांना विचारतात मला कोणी दिवाळी सगळ्यांची मला आता काही माणसाला आवडलं नाही, काही माणसाला येते. मला तर जवळ आहे. तिथे 5 मिनिटं सगळ्यात मेन मामी आलेले आहेत. हॅलो, तर आमचा मेन मामाचा मुलगा आहे अनिल दादा आणि की आजच्या कार्यक्रमाचे होस्ट आहेत. येस, कारण की दादा नसता तर आम्ही आज सगळे एवढे जण एकत्र आलोच नसतो. आणि आम्ही सगळ्या मावशीच्या मुली आहोत, पण आतापर्यंत अशा सगळ्या एकत्र कधीच आलो नव्हतं मला वाटतंय. तर पहिल्यांदाच होणार आहे सगळ्यांची एकमेकांची. येस, आधी आमच्या बहिणींच्या ओळखी होऊ द्यात, मग जावयांच्या करून घेऊ. ह्या माझ्या मामी आहेत, गोड गोड मामी आहेत एकदम. आणि हे आहेत माझे सगळ्यात छोटे मामा, स्मित मामा. मामा हाय. आणि हे आहे आजच्या कार्यक्रमाचे होस्ट, माझा दादा आणि माझी ताई. हॅलो दादा, हाय कर. आहेत आमचे सर्वात मोठे जिजाजी आणि ते मुंबईला एक्सपोर्ट इम्पोर्टचं बिझनेस आहे. त्यानंतर येतात पवार दादा, तर ते आपल्या पारनेर कोर्टामध्ये ॲडव्होकेट आहेत. तर 3 नंबरचे जिजाजी आहेत भोर पाहुणे, तर ते नारंगावला असतात. आणि आपला शेतकरी राजा, आमच्यातले बरेचसे सगळ्यात जास्त बळीराजा आहेत. तर सर्वांना अन्न पुरवठा करायचं काम हे करतात. बाकी सगळे इथे पण हे दोन्ही दाजी पण तसंच आहेत, आपले शेतकरी आहेत. आपण जे आजकाल जे आरामात राहतो तर ते यांच्यामुळे, युद्ध परिस्थिती असो नाहीतर काही असो, आज आपण आनंदात आहोत. त्यानंतर संदीप दादा मोठे येतील. हे आहेत संदीप दादा आणि ते मनसरला आहेत. तर त्यांचं आपलं कलरचं दुकान आहे आणि आज त्यांचा स्पेशल दिवस आहे, बर्थडे. आज ते प्रगट दिन आहे त्यांचा. त्यानंतर येतात आमचे मोठे जिजाजी मुटके. अच्छा, पुण्यामध्ये कन्स्ट्रक्शनचा. आणि त्यानंतर आता हे तर तुम्हाला माहितीच असतील, माझ्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा पाहिलं असेल, आपली ओळख आहे का? तुम्हाला माहिती हे आमच्या व्हिडिओमध्ये असतात. तर हे आहेत आमचे धनी, ते IT मध्ये इंजिनियर आहेत आणि पुण्याला असतात. त्यानंतर आमचे जावई बापू आहेत. तर तुम्ही पाहू शकता मामांसह त्यांचे जावई आणि आता हे आमचे सुद्धा जावई, नातवंड सुद्धा आहेत, ती पण मी तुम्हाला दाखवते. हे आमचे सर्वात मोठे जावई आहेत आणि ते प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय आहे आणि खेडमध्ये मोठी हस्ती त्यांची. सुमंत गोकुळे. हे आमचं छोटं पिल्लू, हे आमचं नातवंड. काय नाव आहे रे पिल्लू तुझं? शिवरुद्र.
शिवरुद्र. बाबा सांगते बरोबर. दादा, तुझ्याकडून सगळ्यात मोठं सरप्राईज कुणाला आहे आज? माझ्याकडून सरप्राईज सर्वात माझ्या घरातल्यांना आहे, तर त्यांना आयुष्य काही माहीत नव्हता. आणि सगळ्यांनी उद्यांना पाहुण्यांना आज गेट टुगेदरसाठी माझ्या हॉटेलवर निमंत्रित केलेलं होतं. तर सगळे ताई सरप्राईज अशाच पार्ट्या तुम्ही दरवर्षी देत राहा. हा ते पण विचार. हा ताई, तुला सरप्राईज कसं वाटलंय आज हे? एकदम छान. खूप छान वाटले. अचानक सरप्राईज दिल्यामुळे भरपूर आनंद झाला. थँक्यू. आणि आम्ही ना कायमच म्हणजे मला वाटतं आम्हाला कोरोनामध्ये सुद्धा दादानी असं बाबाजी दादा पण होता त्यावेळेस, सगळे सुट्टीला होतो आणि आई पण होती त्यावेळेस. आम्हाला एकदा असंच सरप्राईज दिलं होतं. करवंद पार्टी परत एकदा जायचं करवंदाच्या याच्यात. एकदा आपण जाऊ सगळे. नाही, त्यावेळेस मुलांना नेलं ना, त्यावेळेस मुलांना आमच्या गावाला आमची मुलं आली होती ना, त्यावेळेस त्यांना असं वाटलं होतं तुमचं मामाचं गाव एवढं सुंदर आहे ना, आम्हाला आतापर्यंत दाखवलं नाही. अशी त्यांची हे होती. आता ही सगळ्यात मोठी ताई आहे. त्यानंतर नंदा का? हा, मामीच्या फोटो करा सगळ्यांनी. हा, एकेकीनी. आणि आता पुण्याची मावशी आहे. पुण्याच्या मावशीची एक झाली. आता पुण्याच्या मावशीची ही आहे अर्चुताई. आणि ही एक आमच्यातली जॉली आहे, कारण की बऱ्याच वेळा सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम तीच करते. आणि त्यानंतर आता आमच्यामध्ये बिब्याक्का तुम्हाला माहितीच आहे, आणि बिब्याक्का आलेली आहे. तर सविताक्का, सीमाक्का, इकडे दिशा तायडी, आणि ही आमची लेक. त्यानंतर अजून दोघी लेकी, तिघी जणी आहेत. हाय. आणि ही आमच्या मामाच्या मुलाची मुलगी. तर अशी आमची ही सगळी सगळी फॅमिली आज इथे आलेली आहे. आणि त्यातून मला वाटतं अजून बरेच जण नाही पण आहेत. कमायची ना तुला सगळे मेवणे आणि मामामध्ये यांची घरात राहतील. घेतले सगळ्यांचे घेतले. कितवा 50वा बड्डे आहे? अरे बाबा. भरवा आता. बार दिन ये आए, बार दिन ये गाए, जियो हजारों साल. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to you. असे सुंदर सुंदर मासे आलेले आहेत. आणि इकडे सगळे खाण्यामध्ये बिझी आहेत है ना. इकडे पहा, इकडे सगळे व्हेज वाले फक्त पाहायला गेलेले. सगळ्या डिश इकडे येतात.
नाही नाही हे तिकडे दे ना. हे ठेवायचं. टाइम चुकला तुमचा है ना. नाही टाइम म्हणजे पूजा झाली ना आताच. 6 महिन्याच्या आत प्रोग्राम ठरवला. तेच ना. आम्ही नॉनव्हेज खाऊ नये. अच्छा आम्हाला डबल पार्टी आहे. सगळे मग्न आहे जेवतात एकदम. टीप द्यावं लागेल. हा वेटरला टिप पण वेटर द्यायची. टीप केलेली आहे. हा आणि टिप पण तुम्हाला माहिती आहे आता जसा माणूस आहे तशीच पाहिजे. रिव्ह्यू हो पुढे कॅमेरा पूर्ण बार पुढे. थांबन 2 मिनिटं. यांच्या मेवण्यांचे तर व्हिडिओ घेऊ द्या. त्यांनी मेवण्यांना बोलवलंय खास आधी. छान वाटलं ना. बोलले ना आपल्या बरं हा पण घ्या व्हिडिओ. हो कुणाला वेळ नाहीये बोलण्यात. एकदम आमच्या गावची मेन आहे ना कारहळ्याची चटणी. याला ना सोरटे पण म्हणतात पण आमच्या तिकडे मनसर साईडला कारहळे म्हणतात. तर कारहळ्याची चटणी. हे कोणतं लोणचं आहे. चटणी मला वाटतं ही लाल चटणी आहे. लसणाची चटणी ओके. आणि लोणचं. त्यानंतर पनीरची भाजी आणि अजून भाज्या येतात ते. रोटी. हा असा आमचा आहे व्हेजवाल्यांचा बेत. हॅलो. आता 2 पीस खाऊ द्यात आधी. Streetlights flicker on this endless trail. Each corner whispers a hero or fail. Smooth flow cutting. Streetlights flicker on this endless trail. Each corner whispers a hero or fail. Smooth flow cutting through the urban. 5 मिनिटं माहेरी सुद्धा राऊंड मारलाय. 5 मिनिटात जाऊन येऊयात कारण की ना मला वाटतं दिवाळीत आलो होतो त्यानंतर पुन्हा आलोच नव्हतो. आणि मागे एका चुलतीचं घर आहे. म्हटलं चल जाऊन यावं तिकडे. तिथं बसायचं ना. कुठे आहे श्री कार्तिक. चला. तेच ना. हा आमचा श्री आहे बर का. कोरोनामध्ये ना माझ्याशिवाय राहत नव्हता हा. आणि आता येते का आतूची आठवण. मग आतून भेटायला नाही आला रे. स्कूल चालू आहे ना पण पहिला नंबर येतो बरं का आमच्या श्रीचा. आणि माझ्याच शाळेत येतो. मी ज्या शाळेत होते त्या शाळेत भरपूर उशीर झालाय कारण की 6 वाजले ते. पण कसं असतं ना माहेरी आल्यानंतर एक 5 मिनिटात मळ्यात येऊन गेलं तरी एकदम खूप छान वाटतं का ग. वाटतं खरंच छान. एकदम फ्री माइंड होऊन जातं. आता बाय करा. बाय बाय. चला सर्वांचा निरोप घेऊन आम्ही आता निघालेलो आहोत पुण्याला. आणि आजोळी माहेरी जाऊन आल्यानंतर कसं असं एकदम भारी वाटतं. आणि गेट टुगेदरला सगळे भेटले त्यामुळे अजून छान वाटलं. तर कसा वाटला तुम्हाला आमचा हा गेट टुगेदरचा कार्यक्रम कमेंट करून सांगा. बाय.